कॉलेजचा आणि ज्या पोरांचा संबंध जवळपास पण नसतोय तीच मुलं कॉलेजमध्ये जर इव्हेंट आहे हे समजल्यावर रजिस्टरच्या पहिल्या पेजवर त्यांचं नाव असतं. क्या करेंगे बॉस, हम भी उनमें से ही एक है. कुछ सूत्रों के अनुसार आम्हाला एक समजलं की पुढल्या 2 दिवसातच आमच्या कॉलेजवर होणार एक जबरदस्त फ्रेशर्स पार्टी. मग काय आपण गप बसतोय, काढली गाडी आणि गेलो डायरेक्ट कॉलेजवर. इथं आल्यावरच आम्हाला समजलं की पहिलं जे आमचं लेक्चर होणार आहे ते होणार आहे जर्मन लँग्वेजचं. फिर व्हिडिओ मेरे दिमाग की बत्ती बुझ गई, कारण मराठी लँग्वेज शिकत शिकत ही इंग्लिश लँग्वेज मध्ये आली आणि ही इंग्लिश लँग्वेज शिकोपर्यंत जर्मन पण लँग्वेज मध्ये आली. या लँग्वेज ट्रेनला अजून किती डबे अटॅच होणार आहेत हे मला पण नाही माहिती. आमच्या मॅम जर्मन लँग्वेज मला तर शिकवतच आहे, माझ्यासोबत तुम्ही पण शिकून घ्या. Policist, police. Police's team is female police. हा, हे लेक्चर तर ऐकून मला एक गोष्ट तर समजली, पोलीस इस्टीन म्हणजे पोलीस काका आणि पोलीस इस्टीन म्हणजे पोलीस काका. बरं जाऊ दे, एनिवेज आपल्याला तर फक्त फ्रेशर्स पार्टीशी मतलब होतं. म्हणून पुढलं लेक्चर डायरेक्ट बंक करून आम्ही गेलो पहिला फ्रेशर्स पार्टीची एंट्री करायला. आणि इथं आल्यानंतर मॅनेजमेंटने लावला आम्हाला एक काम, या इव्हेंटची एक शॉर्ट रील क्रिएट करायची होती. मग जेवढे पण आपल्याला शस्त्र गावतील तेवढे आपण शोधून गेलो रील क्रिएटच्या युद्धाला. तर हे युद्ध तर आम्ही लढलोच. तर त्या युद्धाचा निकाल तर मी पुढे अपलोड केलेलाच आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या भावाला नक्कीच कमेंट करून फॉलो करा.